शेवगाव येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये अनोखी कवितांची बाग साकारण्यात आली आहे। शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बागेत नामवंत कवींच्या कवितांचे फलक झाडांना लावलेले असून विद्यार्थी रिकाम्या वेळात या कविता वाचतात। मराठी राजभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या कुंपण कविता फलकांचे अनावरण या बागेत केले गेले। या प्रकल्पाला प्रख्यात साहित्यिक द.मा. मिरासदार, कवी दासू वैद्य, इंद्रजित भालेराव, पुरुषोत्तम भापकर, रेणू गावस्कर, हेरम कुलकर्णी, अभिनेते जितेंद्र जोशी, अमृता सुभाष यांनी भेट देऊन कौतुक केले आहे। मराठी भाषा संवर्धनासाठीच्या या शाळेच्या प्रकल्पाचे अनेक शाळांनी अनुकरण केले। शाळा भरायच्या अगोदर कविता वाचून कवितेमधून ज्ञान मिळवतो। आमच्या शाळेत सगळे मुलं कविता वाचत असतात। रांगेत सगळे येऊन कविता वाचतात आणि आमची कविता लावल्यामुळे आमची शाळा स्वच्छ दिसते, सुंदर दिसते आणि आम्ही कारणभोवताच असल्यावर रोज झाडून घेतो शाळा आणि झाडाखाली आम्ही सगळ्या कविता लावलेल्या आहेत। त्या कविता आम्ही कविता वाचल्यावर आम्हाला आनंद मिळतो आणि कविता वाचल्यामुळे आम्हाला सूर पण मिळतो, ताल पण मिळतो। आमच्या संगीताचे सर आम्हाला ताल लावून शिकवतात आणि अशा प्रकारे आम्ही कविता वाचतो। बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये कवितांची बाग हा उपक्रम राबवला जातो। या उपक्रमामध्ये आम्हाला साहित्यिक, कवी यांच्या कविता यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळते आणि गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम आमच्या शाळेत राबवला जातो। यामुळे आम्हाला नवीन कविता वाचायला मिळतात आणि मधल्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व मुले या कविता वाचतो। पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल या शाळेमध्ये ही जी झाडं दिसतात या परिसराला आनंदवन असं नाव दिलेलं आहे। मुलं शाळेत लवकर येतात किंवा मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर दंगा करतात, भांडणं मारामाऱ्या करतात। तर हा त्यांचा रिकामा वेळ सत्कारणी कसा लागेल या दृष्टीने आम्ही विचार करत होतो आणि त्यातनं आम्ही या शाळेमध्ये ही कवितांची बाग साकारली। याची संकल्पना अशी आहे की या झाडांना गाजलेल्या कवितांचे फ्लेक्स लावलेले आहेत आणि मुलं रिकाम्या वेळात या कविता वाचतात। आमचं सुदैव असं की प्रख्यात साहित्यिक द.मा. मिरासदार यांनी, सदाशिव अमरापूरकर, जितेंद्र जोशी यांनी या प्रकल्पाला स्वतः भेट दिली। त्याचबरोबर दासू वैद्य, इंद्रजित भालेराव, लहू कानडे यासारख्या कवींच्या कवितांचे फ्लेक्स त्यांच्या हस्ते आम्हाला या प्रकल्पामध्ये लावण्यात आले। गेली 3 वर्ष हा उपक्रम सातत्याने चालू आहे। ज्या कविता मुलांचे पाठ होतात ते फ्लेक्स आम्ही काढतो आणि नवीन फ्लेक्स लावतो आणि मुलं आता स्वतःहून कविता शोधतात आणि कोणत्याही कार्यक्रमाला अतिथी आले की त्यांच्या हस्ते मुलांनी शोधलेल्या कविता इथं लावल्या जातात। मुलांनी लिहिलेल्या कविता सुद्धा या कवितेच्या बागेत लावलेल्या आहेत। मला वाटतं मराठी भाषेचं संवर्धन आणि साहित्याची रुजवणूक या वयात करण्यासाठी हा उपक्रम आम्हाला जर आनंददायी आहेच, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना हा उपक्रम अत्यंत पथदर्शक ठरेल आणि अनेक शाळांनी या प्रकल्पाचं अनुसरण केलेलं आहे। यासाठी आम्हाला आमच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष हरीजी भारदे आणि संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे या दोघांचं सहकार्य लावलंय। सगळ्या सी 24 ताससाठी संदीप देहाडरायसह अलीम शेख, शेवगाव।